दादाजी अडगल गगरी झलकत जाय मरणाचा रस्ता पाय या म्हणते तुझी आखरी इच्छा बोलतीची रात्रीचे 2 वाजले बघ तुझी इच्छा पूर्ण होईल की नाही काही सांगत आहे जरा पण बोल तुझी आखरी इच्छा कोणती बोल बघ तू माझी आखरी इच्छा पूर्ण करशील हा बोला जी माझ्या हातातल्या बेड्या काढून मला मार माझ्या हातातल्या बेड्या काढून मला मारा साल्यांनो कर तो तेरे चेहरे पे दिखे डर गई हाँ तुम्ही डर गई का अबे तुम्ही चार मी एकटा गेल्या 4 वर्षापासून मी मार खातो तुझ्या हातात कोयता तुझ्या हातात भी डर गए अच्छा लगा डर होना चाहिए तोरण मळातील आदिवासीची भीती तुमच्या चेहऱ्यावर असायला पाहिजे कमाल इनमें हिम्मत नहीं है तड़को किस्सा ये क्या मेरी बेड़िया खोले भी अरे सारंग तू तो साला हिजड़ेची औलाद आहे तू काय माझ्या बेड्या खोलशील बेड्या काढल्या तरी आम्हीच मारू बघ तुला अब मैं इसको बताएगी पुलिस की वर्दी का नाम क्या होता है चल तुझी शेवटची इच्छा आहे ना तुझ्या बेड्या करता मारायची बेड्या खोलून नाही तर कोण कोणाला माझी ऐका मॅडम जी नको कोणाची महिला कधी अशी तो किंडोची माझी ऐका तुम्ही जी बापा कायदा हातात घेऊ नकोस माझ्या चटबंदीतून पळून जाणं इतकं सोपं नाही बाहेर जाशील ना शिवाय होणार मी कायदा हातात तू काय केलं सांगतो हा तू काय केलं सांगतो कचऱ्या साहेबजी आपण एका त्याच्या पार तुम्हाला नसत्या कमी ओळखता मला आणि हो लहान की नाही हो अच्छा कोणाची कोण आहे कोण मिळावं पाहिजे कोणाची कोण तुम्ही कोणाची कोण तू डोरी मोठी जायचो मी म्हणत कसं करशील जे होती बाबा आपण एकाच गावचं एकाच जातीचं बापा एकच काम पण
बंदूक हातात आली ना तेव्हाच मला तुला मारणार पण मला तुला मारायचं नाही. मला तुम्ही चारण जीवन कारण मला कायद्याने लढायचं आहे आणि तुमच्यासारख्या नालायक लोकांना समाजापुढे आणायचं आहे. ते शिकवणी तुम्ही आहात तुम्ही समजलं. त्याच्यासाठी तुम्ही लढणार आहे तुमच्या कायद्याने.